पुण्यातून आलेल्या एका बातमीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत चिंता व्यक्त केली जाते। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच बॅकफूटवर गेली आहे। अशातच आता आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होताच ठाकरेंना पुण्यात पहिला दणका बसलाय। पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील काही माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबई, ठाण्यानंतर आता पुण्यातही ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कमबॅक करू पाहणाऱ्या ठाकरेंना येत्या काळात अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे। त्यामुळे नेमकी ती आव्हानं कोणती हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित निकाल स्वीकारून प्रत्येक पक्ष आता महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलाय। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेने या निवडणुकीत आघाडी घेतली असून प्रभागनिहाय आढावा बैठका घेण्यास आणि मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे। लोकसभा आणि विधानसभेला अपेक्षित यश न मिळाल्याने ठाकरेंची शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेली आहे। नाराज कार्यकर्ते, निरुत्साही पदाधिकारी आणि खिळखिळे संघटन अशा अनेक आव्हानांना तोंड देत ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी मोर्चे बांधणी करतायत। येत्या काळात राज्यातील रखडलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत ठाकरे गट स्वतंत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईत तरी ठाकरेंनी तयारी सुरू केली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। तसंच उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती। याच बैठकीत विधानसभा निहाय नेमणूक केलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला होता। या बैठकीनंतरच झालं गेलं विसरून जाऊ असं म्हणत ठाकरे जोरदार तयारीला लागल्याचं दिसून आलं होतं। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेत आलबेल नसल्याचं दिसून आलंय। विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, संगीता ठोसर हे 5 माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। इतकंच नाही तर या नगरसेवकांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यातील शिवसेनेला कोणीच वाली नाही। लोकसभा, विधानसभेला जागा नसली तरी कोणत्या शिवसैनिकाला मदत केली गेली नाही। पक्षातील नगरसेवक वाढवायचे सोडून त्यांच्याच पायात पाय घालण्याचं काम सुरू आहे। जे काहीही करू शकत नाहीत अशांच्या हाती संघटना देण्यात आली आहे। बँक, ऑफिस सांभाळण्याचं काम असलेल्यांना पक्ष सांभाळायला दिलाय। 5 वर्षात पक्षवाढीसाठी एकही बैठक झाली नाही। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत आमची काहीही तक्रार नाही असं माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी म्हटलंय। पुण्यातील नगरसेवकांच्या याच तक्रारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्ष बांधणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत कमबॅक करायचं असेल तर काही बाबींवर काम करावं लागणार आहे। त्यातली पहिली बाब म्हणजे पक्षाची विचारधारा। महाविकास आघाडीच्या निर्मितीपासूनच शिवसेनेने आपली विचारधारा गमावल्याची टीका होतीये। हाच मुद्दा पुढे करून एकनाथ शिंदेंनीही शिवसेनेत बंड केलं होतं। प्रखर हिंदुत्व ही शिवसेनेची ओळख आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेच्या हिंदुत्वाचे 3-13 वाजल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलंय। त्यामुळे पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्तेही संभ्रमात पडत असल्याचं दिसून येत आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याने ठाकरेंना त्यांची भूमिका मांडताना अडचणी येत असल्याचं अनेकदा दिसून आलंय। त्यामुळे ठाकरेंना जर संघटन मजबूत करायचं असेल तर विचारधारेवर आधी काम करावं लागेल। दुसरी बाब म्हणजे नव्याने मतदार जोडणी। नाही म्हटलं तरी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व यात बराचसा फरक आहे आणि याच कारणामुळे कार्यकर्ता आणि मतदार दुरावत असल्याचं अनेक अहवालातून दिसून आलंय। नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही याचा प्रत्यय आलाय। लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला दलित आणि मुस्लिम मतदारांची मतं मिळाली होती। ही मतं खरं तर काँग्रेसची हक्काची मतं असल्याचं बोललं जात आहे। परंतु यावेळेस आघाडीत ही मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं दिसून आलं। परंतु विधानसभेत तसं दिसलं नाही। दलित आणि मुस्लिमांनी आपला ट्रेंड बदलला आणि याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला। तसंच मूळ शिवसेनेची मतंही भाजपसोबत युतीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली। त्यामुळे ठाकरेंना जर स्थानिक निवडणुकांमध्ये कमबॅक करायचं असेल तर त्यांना नव्याने मतदारांना आपल्या पक्षाशी जोडावं लागेल। तिसरी बाब म्हणजे संघटनेत बदल। ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था होण्यास दरबारी राजकारणी जबाबदार असल्याचं बोललं जातं। बऱ्याचदा फील्डवरच्या कार्यकर्त्याला विचारात न घेता परस्पर निर्णय घेतले जातात। त्यामुळे संघटनेत बऱ्याचदा संभ्रम आणि खदखद असते।
याच खतखतीचं रूपांतर पुढे नाराजीत होतं आणि कालांतराने फील्डवरचा कार्यकर्ता हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत दरबारी नेत्यांची फळी मोठी आहे, पण फील्डवर उतरून काम करणाऱ्यांची संख्या ही कमी होऊ लागली आहे. काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नेते फील्डवर काम करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पक्षाला बळकटी आणायची असेल तर संघटनेत बदल करून नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात. एका निवडणुकीने कोणी संपत नसतं. त्यामुळे ठाकरेंनी जर ठरवलं तर ते या निवडणुकीत कमबॅकही करू शकतात. विशेष म्हणजे महापालिका निवडणुका जिंकणं हा उद्धव ठाकरेंचा हातखंडा असल्याचं बोललं जातं. गेली 30 वर्ष ठाकरेंचं मुंबई महापालिकेवर राज्य आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी ठाकरेंना पक्षाच्या पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे, हे नक्की. तुर्तास इतकंच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका.